या योजनेचे पैसे वाढण्याची शक्यता आहे। या योजनेची रक्कम महागाईनुसार वाढवण्याची शिफारस पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीने केलेली आहे। समितीच्या अहवालानुसार या योजनेमुळे महिलांची आर्थिक स्थिती सुधारली। सध्या मिळणारे 1500 रुपये पुरेसे आहेत की नाही याचं मूल्यमापन करून ही रक्कम वाढवावी असं समितीचा सूर असल्याचं समजतंय। त्यामुळे लाडकी बहीण योजनेचे पैसे लवकरच वाढणार का याकडे सर्व महिला वर्गाचं लक्ष आहे। लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आज समोर आलेली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी आजची ही अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। सकाळपासून अनेक न्यूज चॅनल आणि सोशल मीडियावर एकच चर्चा सुरू आहे। लाडक्या बहिणींना मिळणारा 1500चा हप्ता वाढवून मिळणार आणि तो 2100 रुपये होणार का? यामागचं खरं कारण काय आहे? सरकारने काही निर्णय घेतला आहे का? आणि PMESCच्या शिफारसीचा नेमका अर्थ काय आहे? ही सर्व माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। सर्वप्रथम एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या। सध्या महाराष्ट्र सरकारने हप्ता 2100 करण्याची अधिकृत निर्णय आणि अधिकृत घोषणा केलेली नाही। त्यामुळे सोशल मीडियावर फिरणाऱ्या कोणत्याही पोस्ट किंवा मेसेजेस त्वरित विश्वास ठेवू नका। आता बातमी नेमकी काय आहे? केंद्र सरकारच्या म्हणजे प्राईम मिनिस्टर्स इकॉनॉमिक्स ॲडव्हायझरी कौन्सिल PMESCशी संबंधित अर्थतज्ञांनी महिलांसाठी राबवल्या जाणाऱ्या विविध आर्थिक सहाय्य योजनांवर अभ्यास केला आहे। या अभ्यासामध्ये महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, ओडिशातील सुभद्रा योजना तसेच इतर राज्यांमधील महिलांच्या योजनांचा समावेश करण्यात आलेला आहे। या अहवालामध्ये असे नमूद करण्यात आले आहे की अशा योजनांमुळे महिलांच्या आर्थिक स्थितीत सकारात्मक बदल दिसून आलेले आहेत। महिलांची बचत वाढली आहे, कुटुंबाच्या आवश्यक खर्चासाठी त्यांना आर्थिक आधार मिळाला आहे आणि अनेक महिलांनी स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यास सुरुवात सुद्धा केलेली आहे। ग्रामीण भागातील महिलांमध्ये आर्थिक स्वावलंबनाची भावना वाढल्याचेही निरीक्षण नोंदवण्यात आलेले आहे। या अहवालामध्ये असेही सांगण्यात आले आहे की जर या योजनांमधील आर्थिक सहाय्य भविष्यामध्ये वाढवले गेले तर त्याचा महिलांच्या जीवनमानावर आणखी चांगला परिणाम होऊ शकतो। याच कारणामुळे अनेक माध्यमांमध्ये 2100च्या चर्चेला वेग आला आहे। मित्रांनो, निवडणुकीच्या काळामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता 2100 करण्याचे आश्वासन देण्यात आले होते। त्यामुळे आता PMESCच्या सकारात्मक शिफारसीनंतर पुन्हा एकदा हा मुद्दा चर्चेत आलेला आहे। मात्र शिफारस आणि सरकारी निर्णय या दोन वेगळ्या गोष्टी आहेत। शिफारस म्हणजे सूचना, अंतिम निर्णय राज्य सरकारच घेते। सध्या राज्याची आर्थिक परिस्थिती, महसूल, अर्थसंकल्प आणि इतर कल्याणकारी योजनांवरील खर्च याचा विचार करूनच सरकार पुढील निर्णय घेईल। त्यामुळे हप्ता वाढवण्याबाबत अधिकृत घोषणा होईपर्यंत कोणतीही माहिती अंतिम समजू नये। जर भविष्यामध्ये सरकारने 2100चा हप्ता मंजूर केला, नवीन शासन निर्णय म्हणजे GR काढला किंवा अधिकृत घोषणा केली तर त्याची सर्वात आधी माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू। म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा, जेणेकरून अफवांऐवजी त्यांना खरी आणि अधिकृत माहिती मिळेल। तुमच्या मते लाडकी बहीण योजनेचा हप्ता 2100 व्हायला हवा आहे का? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा। अशा सरकारी योजना, शेतकरी, महिला आणि नागरिकांच्या महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। चला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह।